राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि इथून मला जायचं लासूर स्टेशनला. मित्रांनो, आज लासूर स्टेशनला लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी आता चाललो. सध्या मी आता छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि पाठीमागं जी बघता तुम्ही ती जनशताब्दी एक्सप्रेस आहे, जालना ते मुंबईकडे जाणारी. तर चला, या आधी आपण जी बघितली होती ती होती मालगाडी बघा. तर या साईडला बघा, इकडं ही जनशताब्दी एक्सप्रेस आहे आणि या साईडला इकडं आहे मालगाडी. तर चला, तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवून देतो इथं काय आहे काय नाही. तर मित्रांनो, ही बघा, ही मालगाडी चालली आता प्लॅटफॉर्मवर उभा होती, आता निघाली बघा. आणि या साईडनं बघा ही जनशताब्दी एक्सप्रेस उभा आहे. आता ही जनशताब्दी एक्सप्रेस ही जालनावरून आली बघा, मुंबईला चालली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला चालली आणि ही सुपरफास्ट एक्सप्रेस बघा, जास्त स्टेशनवरती ही गाडी थांबत नाही. आता ही गाडी गेल्यानंतर आपली गाडी येईल बघा, मराठवाडा एक्सप्रेस. मराठवाडा एक्सप्रेसनं आपल्याला लासूर स्टेशनला जायचं आहे. पायी मालगाडी किती लंबी आहे. तर मित्रांनो, आपण आता छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि आपल्याला इथून जायचं लासूर स्टेशनला. इथून लासूर स्टेशन 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळपास पाऊण तास आपल्याला लागेल आणि 10:30 वाजता या ठिकाणाहून आपल्याला मराठवाडा एक्सप्रेस आहे. मराठवाडा एक्सप्रेसने आपल्याला लासूर स्टेशनला जायचं. लासूर स्टेशनला मित्रांनो दुपारचं लग्न आहे, त्या लग्नासाठी मी चाललो आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लासूर स्टेशन आणि लासूर स्टेशनचा परिसरसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, थोडा वेट करू या ठिकाणी आणि जाऊ लासूर स्टेशनला. तर मित्रांनो, याच रेल्वे स्टेशन बघा, हे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे आणि पलीकडून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे. तर याच रेल्वे स्टेशन बघा, छत्रपती संभाजीनगरचं आतमधून. तर चला, आपल्याला आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जायचं आहे. आपण सध्या आता 2 वरती हो. तर मित्रांनो, आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलो बघा. थोड्याच वेळामध्ये इथं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती मराठवाडा एक्सप्रेस येईल आणि त्या एक्सप्रेसने आपण जाऊ. तर बघा तुम्ही, आता असं खाली पडलं हे प्लॅटफॉर्म. तर चला, तुम्हाला इकडे आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरचा परिसर दाखवून देतो. तर मित्रांनो, हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि आता इथं समोर येईल बघा मराठवाडा एक्सप्रेस आणि समोर त्या तिकडे ते लोक उभा आहे बघा, ते पिवळं नाही, निळं, त्या ठिकाणी येईन जनरल डब्बा. तर चला, खूप उशीर झाला गाडीला. 9:45ची गाडी आज येऊ लागली 11:30ला, बरोबर ना?
मित्रांनो आलो आपण लासूर स्टेशनला. हे असं स्टेशन आहे बघा, पाठीमागं बघू शकता तुम्ही. छोटं स्टेशन आहे एकदम. 2-3 प्लॅटफॉर्म आहे, 2 प्लॅटफॉर्म आहे या रेल्वे स्टेशनवरती. एकदम खेड्यातलं रेल्वे स्टेशन आहे बघा. हे असं वातावरण आहे. आणि इकडं समोर जायचं आपल्याला आता. तर मित्रांनो बाहेरून हे असं दिसतं बघा, हे लासूर स्टेशन. इकडं समोर पार्किंग वगैरे बनवलेली या ठिकाणी. लासूर स्टेशन हे लासूर गावचं. आणि हे असं फिरलं का इकडं ही कमानी बघा, या कमानीतून बाहेर जावं लागतं. आणि हे समोर इकडं हे लासूर गावी. तर चला जाऊ पुढं. तर मित्रांनो हे असं आहे बघा लासूर गाव, लासूर स्टेशन. हे जास्त मार्केट नाही, आपल्या खेड्यासारखंच आहे. आणि इकडं जायचं समोर आपल्याला पांडव लॉन्सकडे, हवेकडे जायचं आहे. तर मित्रांनो हे बघा, इथं समोर आपल्याला पेट्रोल पंप पाहायला मिळतं. आणि इकडं समोर बघा बाजार पंचायत समिती बघा. आणि इकडं वखार महामंडळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि इकडं समोर जायचं आपल्याला आता हवेकडे. तर हे असं आहे बघा लासूर स्टेशन. तर मित्रांनो हे आला बघा पांडव लॉन्स. इकडं समोर पांडव लॉन्स आहे. आणि इकडं पांडव पेट्रोल पंप. तर चला जाऊ लॉन्समध्ये आता. हे हे आहे पांडव पेट्रोलियम. आणि याच्या समोरच आहे पांडव लॉन्स आहे. आणि हा जो हायवे दिसतो बघा, हा गाड्या येतात ट्रका जातात. तर हा हायवे आहे मुंबई नागपूर हायवे आहे बघा. हा शिर्डी आणि संभाजीनगरला सुद्धा आपल्याला या हायवेनं जाता येतं. तर मित्रांनो हा आहे पांडव लॉन्स. आणि हे इथं समोर पार्किंगसाठी व्यवस्था केलेली बघा. आणि ते तिकडं समोर जायचं आहे आपल्याला. आता बघू समोर काय आहे काय नाही. इकडं समोर नवरदेव फोटो वगैरे काढणं चालू आहे या ठिकाणी. चला पुढं जाऊ, मध्ये जाऊ हॉलमध्ये आता. मार्केट अजून गावांचं बाकी. ऋषी मंगेश ANJ सौरभ.
मित्रांनो आलो आपण लग्नामधून. लग्नामध्ये नवरदेवच्या वडिलांना भेटलो, जेवण वगैरे केलं, वरात बघितली, लग्न लागलं आणि आता आपण परत आलो लासूर स्टेशनवरती. आणि पाठीमागं बघा तुम्ही हे लासूर स्टेशन आहे बघा. हे लासूर स्टेशनच्या पटऱ्या आहे. तर चला आपण आता इथं तिकीट वगैरे काढू. लासूर ते संभाजीनगरचं तिकीट काढायचं आहे. आता आपल्याला तिकीट काढून जो प्लॅटफॉर्मवर बघू आता कोणती गाडी आहे संभाजीनगरला जाण्यासाठी. तर चला तुम्हाला परत एकदा हे लासूर स्टेशन दाखवून देतो. तर मित्रांनो हे असं स्टेशन आहे बघा लासूरचं. हे लासूर स्टेशन आहे. 2 प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्याला आता इकडून जायचं समोर. इकडून समोरून तिकीट घर मधून तिकीट काढू आणि परत मध्ये स्टेशनमध्ये जाऊ. तर चला जाऊ पुढं. तर मित्रांनो आलो आपण परत एकदा स्टेशनमध्ये. हे असे माकडं वगैरे आपल्याला या लासूर स्टेशनवरती पाहायला मिळतात. पाहते कुठं चालला तो कांद्या माळ्या. ते समोर माळी बसले आणखी. आणि हे असं वातावरण आता लासूर स्टेशनवरती आहे. तर मित्रांनो आताच या ठिकाणी तिकीट काढलं आणि मध्ये आलो. 30 रुपये तिकीट लागलं बघा. येता वेळेस पण 30 लागलं होतं आणि आता जाता वेळेस पण 30 लागलं. या इकडं पहा काय चालू आहे या जोडीचं. वा काढू लागलं कोण बाबा. काय प्रेम आहे बाबा, माकडांचं प्रेम. इकडं समोर माकडं बसलेली. ही दोन्ही जोडी मस्त आहे भाऊ. बाबा आता 5 झाले बा. पाय माळी. वरती शेडवरती पण माळे बरं का, पत्र वाजू लागली. ते तिकडं कोपऱ्यामध्ये शेपूट दिसलं. तर मित्रांनो आपण तिकीट वगैरे काढून आता प्लॅटफॉर्मवर बसलो बघा. आता 4:30 वाजता एक ट्रेन आहे मराठवाडा एक्सप्रेस. त्या एक्सप्रेसने आपल्याला संभाजीनगरला जायचं आणि सकाळीसुद्धा आपण त्या मराठवाडा एक्सप्रेसने चालू होतो. आता परत त्या गाडीनेच आपल्याला जायचं. आता 4 वाजले आणि 4:30 वाजता ती गाडी आहे. तर चला मित्रांनो आपण हा ब्लॉग इथेच पूर्ण करू. यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये, अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.